नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। आज रामनवमी आहे। सर्वप्रथम देशोन्नतीच्या सर्व प्रेक्षकांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा। आपण प्रभू श्रीरामांचे भक्त असाल तर श्रीरामनवमी कशी साजरी होत असते हे तुम्हाला सांगायची गरज नाही आणि प्रभू श्रीरामचंद्र बाबतही तुम्हाला पुरेपूर माहिती असेलच यात शंका नाही। पण तुम्हाला रामनवमीचा इतिहास माहिती आहे का? चला मग आजच्या या एपिसोड मध्ये जाणून घेऊया। रामनवमी हा त्रेता युगात अयोध्येत श्री रामचंद्रांच्या अवताराचे स्मरण करणारा एक हिंदू सण आहे। वैदिक शास्त्रे पुष्टी करतात की भगवान विष्णू रामचंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रिय अवताराच्या रूपात प्रकट झाले। संस्कृती, वीरता, तत्वे, नैतिकता, सुशासन, नम्रता आणि त्यागाचे उदाहरण देणारे विविध लीलांमध्ये सहभागी झाले। भारतातील प्राचीन धर्मग्रंथांमध्ये भगवान विष्णू भक्तांना आकर्षित करण्यासाठी आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी विविध अवतारांमध्ये अवतरतात यावर भर देण्यात आला आहे। त्यांच्या कृती ज्यांना लीला म्हणून ओळखले जाते त्यांचे प्रिय भक्त आदरणीय, साजरे आणि चिंतन करतात। भगवान विष्णूचा राम अवतार देशभरात त्यांच्या शिकवणीचा प्रसार करण्यासाठी अशा दिव्य लीलांद्वारे दर्शविला जातो। राम हा शब्द रवी या शब्दाचा समानार्थी आहे, ज्याचा अर्थ स्वतःचा प्रकाश म्हणजे अंतर्मनाला प्रज्वलित करणे, म्हणजे आपल्या अंतःकरणात जो प्रकाश आणि ज्योत पेटते तो राम आहे। आणि कदाचित हेच कारण आहे की माणसाच्या जन्मापासून शेवटपर्यंत फक्त रामाचे नाव सोबत असते। आत्म्याचा प्रकाश म्हणजे राम नाम आहे असे म्हटले आहे। रामनवमीची उत्पत्ती प्राचीन भारतामध्ये शोधली जाऊ शकते, जेव्हा हिंदू महाकाव्य रामायण वाल्मिकी ऋषींनी लिहिले होते। रामायण भगवान रामाची कथा सांगते, ज्यांचा जन्म अयोध्येत राजा दशरथ आणि राणी कौसल्या यांच्या पोटी झाला होता। रामनवमी हा सण 5000 वर्षांपूर्वी भगवान रामाचे जन्मस्थान असलेल्या अयोध्येत पहिल्यांदा साजरा केला जातो असा मानले जाते। भगवान रामाच्या जन्माच्या स्मरणार्थ अयोध्येचा राजा महाराजा इक्ष्वाकू याने या उत्सवाची सुरुवात केली होती असे म्हणतात। भगवान रामांना मर्यादा पुरुषोत्तम असेही म्हणतात। त्यांनी कठीण काळातही धर्माची बाजू सोडली नाही, अधर्माचा अंगीकार केला नाही, म्हणूनच त्यांना मर्यादा पुरुषोत्तम भगवान राम असेही म्हणतात, जे म्हणतात की कठीण परिस्थितीतही पराभव स्वीकारून अयोग्य काम करू नये। लोक हा दिवस इतका शुभ मानतात की या दिवशी अनेक लोक आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी भगवान श्रीरामसाठी व्रत वगैरे करतात। प्रभू श्रीरामाचे स्मरण करून लोक उपवास पूर्ण करतात। लोकांचा असा विश्वास आहे की हा सण भगवान रामाशी संबंधित आहे, म्हणूनच हा सण खूप शुभ मानला जातो आणि हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो। हा सण भारतातील सर्व हिंदू धर्मातील लोक साजरा करतात। रामनवमी हा एक महत्त्वपूर्ण हिंदू सण आहे, जो भगवान रामाचा जन्म साजरा करतो, जो सत्य, धार्मिकता आणि करुणेचे प्रतीक म्हणून पूज्य आहे। या सणाची उत्पत्ती प्राचीन भारतात झाली आहे आणि गेल्या काही वर्षात तो अधिक विस्तृत आणि व्यापक उत्सवात विकसित झालाय। रामनवमी साजरी करण्यावरून वाद निर्माण झाले असले तरी हा सण लोकांसाठी सद्गुणी जीवन जगण्याचा, महत्त्वावर चिंतन करण्याचा आणि उपासना आणि उत्सवात एकत्र येण्याचा एक प्रसंग आहे। म्हणूनच आज आपण हा रामनवमीचा सण आनंदाने साजरा करूया। पुन्हा एकदा देशोन्नतीच्या सर्व प्रेक्षकांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।